हा मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून ब्रेन स्टॉर्मिंगची मागणी होत होती. मी प्रश्नांचं सर्व स्वरूप बघितलं. बरीच व्हरायटी आहे प्रश्नांमध्ये. सर्वच प्रकारचे प्रश्न इथे काही घेता येणार नाही, पण तरीसुद्धा जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी घेतो. मोठे मोठे प्रश्न जे असतील, एक्सपॅन्शन ऑफ ॲन आयडिया वगैरे, ते इथे काही लगेच डिस्कस करता येणार नाही. त्याचा स्पेशली व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल मी, पण आत्ता आवश्यक तेवढे प्रश्न. पहिला प्रश्न आहे A1 मधला जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे? पिक आउट द लाईन्स शोविंग दॅट द पोएट इज प्रिपेअर्ड टू एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ हिज लाईफ. म्हणजे काय? अशा ओळी आपल्याला शोधायच्या आहेत की ज्या ओळींमध्ये आपल्याला हे दाखवायचं आहे की जो कवी आहे, त्याने पूर्ण मनाची तयारी केलेली आहे एन्जॉय करण्याचा. त्याचा जो जीवनाचा प्रवास आहे तो एन्जॉय करण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. त्यातली महत्त्वाची पहिली ओळ, अगदी कवितेची पहिलीच ओळ आपण घेणार आहोत, ती आहे अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. आणि दुसरीची अजून एक लाईन आपल्याला सांगता येईल, स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. या दोन्ही कविता काय दर्शवत आहेत? प्रिपरेशन दर्शवत आहेत त्यांचं एन्जॉय करण्याचं. ठीक आहे. पुढचा जो सेकंड क्वेश्चन आहे, बाय ओल्ड डिलिशियस बर्डन्स द पोएट मीन्स. आपल्याला अर्थ विचारला आहे ओल्ड डिलिशियस बर्डनचा. जे लास्ट ऑप्शन आहे स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट, हे या प्रश्नाचं उत्तर आहे, स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. त्यानंतर प्रश्न तिसरा, द पोएट इज अ पर्सन हू इज फ्री फ्रॉम ऑल इनिबिशन्स. डिस्कस हाऊ द कॉन्सेप्ट ऑफ फ्रीडम इज एक्सप्रेस्ड इन द पोएम. तर या ठिकाणी सर्व प्रकारचे जे बंधनं आहेत तो झुगारून अत्यंत मोकळ्या मनाने पोएट जगणार आहे, अशी काहीतरी कॉन्सेप्ट या ठिकाणी आहे. तर फ्रीडम ही कॉन्सेप्ट कवितेमध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी आलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी एक्सप्रेस करायचं आहे. आन्सर, द थीम ऑफ द पोएम इज फ्रीडम. द पोएट एक्सपेक्ट्स द रीडर to be true to themselves throughout the poem. The poet is influenced by the politics. The poet feels free to travel towards West America as it is the symbol of progress, and poet is free to go there to grow himself. The poet is very happy to have this freedom to enjoy himself. म्हणजे काय? या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं आहे की जो कवितेची जी थीम आहे ती फ्रीडम आहे. आणि पूर्ण कवितेमधून कवी काय अपेक्षा करतो आहे प्रत्येक वाचकाकडनं, की आपण स्वतःशी काय राहावं, स्वतःशी सत्य राहावं, उगाच कुठल्याही प्रकारची नाटकं करू नये, असा त्या ठिकाणी संदर्भ आहे. थोडंसं पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे. वेस्ट अमेरिका जे आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी चांगला प्रोग्रेस होत होता टेक्नॉलॉजिकली आणि त्यासोबत इतरही. मग तो प्रदेश असा आहे की ज्या प्रदेशाकडे जाऊन आपल्याला स्वतःची ग्रोथ करता येईल, आणि कवी आता त्याच रस्त्याला लागलेला आहे. आणि हा जो वेस्ट अमेरिका आहे मग तो सिम्बॉल ऑफ प्रोग्रेस आहे, आणि त्या सिम्बॉल ऑफ प्रोग्रेसकडे जाण्यासाठी तो निघाला. त्याला कोणीही अडवलेलं नाही, आणि कवी खूप आनंदी आहे कारण आता तो स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगणार आहे. हीच ती कॉन्सेप्ट. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे पहिल्याच प्रश्नातला. आपण पहिल्या प्रश्नातला पहिला प्रश्न फर्स्ट क्वेश्चन बघितला. सेकंड क्वेश्चनमधला आपण सेकंड क्वेश्चन बघितला. आता आपल्याला फर्स्ट जो क्वेश्चन आहे त्या फर्स्ट क्वेश्चनचा थर्ड क्वेश्चन बघायचा आहे. ठीक आहे. काय आहे मग हा थर्ड क्वेश्चन? द पोएट इज अ पर्सन. नाही, मला असं वाटतं आपले 2-3 प्रश्न झाले. तिसरा प्रश्न होऊन गेलेला आहे. आता आपण जाणार आहोत प्रश्न दुसऱ्यातला पहिला प्रश्न. या प्रश्नामध्ये काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कवी कोणत्या ॲक्टिव्हिटीज करणार आहे आणि कोणत्या ॲक्टिव्हिटीज करणार नाही याचा संदर्भ आलेला आहे. पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे वॉकिंग अलॉंग द रोड दो ही डज नॉट नो व्हेअर इट रिचेस. तर ही ॲक्टिव्हिटी कवी करणार आहे का? हो, ही ॲक्टिव्हिटी कवी करणार आहे, कारण कवीला अगदी मोकळेपणाने जगायचं आहे. त्याच्यामुळे कुठे जाणारे माहिती नसतानाही तो आनंदाने निघालेला आहे. दुसरी जी ॲक्टिव्हिटी आहे कंप्लेनिंग अबाउट द डिस्कम्फर्ट ड्युरिंग द जर्नी. या जर्नीमध्ये जे डिस्कम्फर्ट म्हणजे
ज्या अडचणी येत आहेत त्याच्याबद्दल कवी कंप्लेंट करतो आहे का? नाही. तर ही ॲक्टिव्हिटी तो नाही करत आहे. पोस्टपोनिंग द जर्नी, कवीने आपली जर्नी पोस्टपोन केली का अडचणींमुळे? नाही. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी पण तो करणार नाही. प्रेइंग फॉर गुड फॉर्च्यून, कवी चांगलं आपलं नशीब यावं यासाठी प्रार्थना करतो आहे का? नाही. कवीला त्याची गरज वाटलेली नाही. कॅरिंग द फॉन्ड मेमरीज ऑफ द गुड पीपल, आपल्या चांगल्या लोकांच्या चांगल्या आठवणी तो सोबत नेणार आहे का? हो. ही ॲक्टिव्हिटी कवी करणार आहे. स्ट्रायव्हिंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस, प्रयत्न करणार आहे, मेहनत करणार आहे का ब्राईट फ्युचरसाठी? हो. ही ॲक्टिव्हिटी करणार आहे. रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ, स्वतःची ग्रोथ, स्वतःचं आकलन या बाबतीत तो लक्ष देणार आहे का? हो. ही ॲक्टिव्हिटीसुद्धा तो करणार आहे. आता आपण जात आहोत पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे राईट डाऊन द ट्रेट्स. सॉरी, हा लॅपटॉप थोडासा घाई करतो इकडे तिकडे पळायला. आता या ठिकाणी कवीने काही ट्रेट्स दिलेले आहे. कवितेच्या खाली काही ट्रेट्स दिलेले आहेत आपल्याला. हे ट्रेट्स आपल्याला शोधायचे, एक त्या ठिकाणी करून दाखवले. म्हणजे काय? पहिलं काय आहे? हेन्सफोर्थ आय आस्क फॉर नो गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ एम गुड फॉर्च्यून. या ओळीतून कोणता ट्रेट दिसतो कवितेचा? कवी का म्हणतो आहे की मला गुड फॉर्च्यूनसाठी मी प्रयत्न करणार नाही, प्रार्थना करणार नाही, कारण मी स्वतःच गुड फॉर्च्यून आहे. कोणता ट्रेट दिसतो आहे कवीचा? सेल्फ कॉन्फिडन्स. त्यानंतर पुढचा जो त्या ठिकाणी दिलेला आहे स्टेटमेंट जे दिलेलं आहे ते आहे हेन्सफोर्थ आय व्हिम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर अँड नीड नथिंग. हा जो पॉईंट आहे या ठिकाणी कवीने कोणता ट्रेट त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे? कसे आहे कवी? कवी आहेत सेल्फ सफिशियंट अँड पंक्च्युअल. सेल्फ सफिशियंट म्हणजे ते कुणाकडनं काही घेत नाही आहे, रडत बसणार नाहीत, आणि पोस्टपोन करत नाही म्हणजे ते पंक्च्युअलसुद्धा आहेत. पुढचा जो पॉईंट आहे आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन एनी नियरर. कुठल्याही प्रकारचं कॉन्स्टिलेशन त्यांना नको आहे, म्हणजे कोणाच्या प्रभावाची गरज नको आहे, कोणाच्या मदतीची रेकमेंडेशनची गरज नको आहे, म्हणजे वशिला वगैरे नको आहे. तर यातून कोणता ट्रेट दिसतो आहे? सेल्फ रिलायन्स. सेल्फ रिलायन्स म्हणजे कवी स्वतःवर अवलंबून आहे. त्यानंतर आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. हे जे कवीचे चांगले मंडळी आहेत त्याच्या आयुष्यातले, त्यांच्या आठवणी घेऊन ते फिरत आहेत, त्यांच्यापासून ते म्हणत आहेत की मी फ्री नाही करू शकत स्वतःला. यातून आपल्याला त्यांची अटॅचमेंट दिसते. कोणासोबत? त्यांच्या लोकांसोबत ते त्यांची अटॅचमेंट दिसते. आणि आय एम फिल्ड विथ देम, आय विल फील देम इन रिटर्न. बरोबर. तर ते एकमेकांच्या आठवणींनी एकमेकांचं हृदय भरून गेलेलं आहे. यातून काय दिसतं आहे? हे म्हणत आहेत की मी सुद्धा त्यांच्या हृदयामध्ये स्वतःचा प्रभाव, स्वतःची एक आठवण सोडून जाणार. ही ते कमिटमेंट करत आहेत या ठिकाणी चांगल्या प्रकारची. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, पुन्हा हा लॅपटॉप घाई करतो आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग द अबव लाईन. आता ही जी ओळ दिलेली आहे या ठिकाणी हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, प्रश्न काय विचारलेला आहे की या ओळीबद्दल आपला व्ह्यू काय आहे? आता या ओळीबद्दलचा आपला व्ह्यू आपण बघू. देर इज ॲन हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट टू दिस लाईन. यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की वेस्ट अमेरिका ज्या ठिकाणी प्रोग्रेस वगैरे होतो आहे हा हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट आहे. द वेस्ट अमेरिका वॉज अ सिम्बॉल ऑफ प्रोग्रेस अँड दिस पार्ट ऑफ द अमेरिका वॉज बॅकग्राऊंड फॉर एव्हरी वन टू प्रोग्रेस देम. हा जो वेस्ट अमेरिका आहे सगळ्यांसाठी काय बॅकग्राऊंड आहे, कशाचं? प्रोग्रेस करण्यासाठी. मग द वे टुवर्ड्स धिस पार्ट वॉज हेल्दी अँड फ्री बिकॉज एव्हरी वन हॅड द इक्वल ऑपॉर्च्युनिटी टू ग्रो देमसेल्व्स. आता ह्या भागाकडे जाताना, अमेरिकेच्या त्या भागाकडे जाताना कवीने कोणता रस्ता निवडला आहे? हेल्दी. आणि कवीने कोणता रस्ता निवडला आहे? ओपन. म्हणजे त्यांच्या चॉईसचा. या ठिकाणी दुसरी कोणाचीही चॉईस त्यांच्यावर लादली गेलेली नाही. आणि जे जग त्यांच्यासमोर आहे ते कसं आहे? हेल्दी आणि फ्री आहे. आणि कवी काय सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी की सर्वांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे. देर इज इक्वल ऑपॉर्च्युनिटी टू ग्रो देमसेल्व्स अँड द सराउंडिंग विल कोऑपरेट टू द पर्सन सराउंडिंग. आता हेल्दी बॅकग्राऊंड आहे म्हणजेच बॅकग्राऊंड काय करणार आहे? कोऑपरेट करणार आहे प्रत्येक व्यक्तीला. कोण आहे व्यक्ती? हू वॉन्ट्स टू ग्रो, ज्यांना मोठं व्हायचं आहे, ज्यांना यशस्वी व्हायचं आहे.
Therefore, the poet says that the world before him was healthy and free. आता कोणीही अडवायला नाही आणि हे जे जग आहे समोरचं ते आपल्याला मदत करणार आहे. त्यामुळे कवी काय म्हणतो की हे जे जग आहे ते काय हेल्दी आणि फ्री आहे. आता प्रश्न क्रमांक 3 आहे आपला पुढचा. त्यामध्ये काय विचारलेलं आहे, द पोएट हॅज यूज्ड मेनी डिस्क्रायबिंग वर्ड्स सच ॲज हेल्दी इन दिस पोयम, मेक अ लिस्ट अँड क्लासिफाय देम. म्हणजे हेल्दी हे जे डिस्क्रायबिंग वर्ड आहे ते यूज केलेलं आहे. आता प्रश्न आहे की आपल्याला बाकीचे अशा प्रकारचं क्लासिफिकेशन शोधायचं आहे. पहिला पॉईंट दिला त्यांनी फॉर द वर्ल्ड जगासाठी काय काय आलेलं आहे, हेल्दी आणि फ्री हे 2 डिस्क्रायबिंग वर्ड्स आपण घेऊया. त्यानंतर फॉर हिमसेल्फ स्वतःसाठी लाईट हार्टेड, स्ट्रॉंग, कंटेंट असे शब्द आलेले आहे, असे डिस्क्रायबिंग वर्ड्स आलेले आहेत. आणि फॉर द रोड रस्त्यासाठी ओपन, लॉंग, ब्राऊन अशा प्रकारचे त्यांनी या ठिकाणी डिस्क्रायबिंग वर्ड्स वापरलेले आहेत. त्यानंतर आता प्रश्न जो चौथा आहे तो चौथा प्रश्न आपल्याला ओल्ड डिलिशियस बर्डन या कॉन्सेप्टचं डिस्क्रिप्शन सांगतो आहे. या ठिकाणी 2 अपोजिट आयडियाज वेगवेगळ्या स्टेटमेंटमध्ये आलेल्या नाहीत, एकाच स्टेटमेंटमध्ये आलेल्या आहेत, म्हणून पॅराडॉक्स म्हणता येत ते. ॲक्च्युली ऑक्झिमोरॉनच्या जवळ जाणारी फिगर ऑफ स्पीच आहे. पॅराडॉक्समध्ये काय असतं की पहिलं जे स्टेटमेंट असतं त्याला कॉन्ट्रॅडिक्ट केलं जातं दुसऱ्या स्टेटमेंटने आणि ह्याच अपोजिट आयडियाजला शॉर्ट केलं, नियर बाय साईड अपोजिट वर्ड्स आले की ती फिगर ऑफ स्पीच असते ऑक्झिमोरॉन. काही हरकत नाही, पुस्तकात पॅराडॉक्स दिलेला आहे तेही चालणार आहे. शेवटी कॉम्प्रेस्ड आणि एक्सप्लेन अशा दोन्ही फिगर्स ऑफ स्पीच आहेत. मी तुम्हाला हा फिगर्स ऑफ स्पीचचा जो टॉपिक आहे अत्यंत डिटेलमध्ये शिकवलेला आहे. कृपया प्लेलिस्टमध्ये जावं आणि ते जे फिगर्स ऑफ स्पीचचे 2 व्हिडिओज आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये टोटल 26 फिगर्स ऑफ स्पीच शिकवलेल्या आहेत. एकदा ते व्हिडिओ नक्की बघावे म्हणजे पॅराडॉक्स आणि ऑक्झिमोरॉनमधला फरक तुम्हाला लक्षात येईल. पुढचा जो प्रश्न आहे 2 नंबरचा, द रोड इन द पोएम डज नॉट मीन ओनली द रोड टू ट्रॅव्हल. द पोएट वॉन्ट्स टू सजेस्ट द रोड ऑफ लाईफ. एक्सप्लेन द मेटॅफर विथ द हेल्प ऑफ द पोएम. बरोबर आहे. या ठिकाणी या कवितेत मेटॅफर नावाची फिगर ऑफ स्पीच डॉमिनंट आहे, कारण संपूर्ण कवितेमध्ये रोड ही इमेज वापरलेली आहे आणि ही इमेज इनडायरेक्टली कोणासोबत कंपेअर केलेली आहे या कवितेमध्ये, मेटॅफरसोबत. तर आपल्याला ते एक्सप्लेन करायचं आहे. आपण एक्सप्लेन करूया. थ्रू आउट द पोएम द पोएट डिस्क्राइब्स अबाउट द जर्नी ऑफ लाईफ दॅट ही इज अंडरटेकिंग. कवितेमधून आपल्याला कवी काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, ती जर्नी एक्सप्लेन करतायत कवी. ती जर्नी आहे लाईफची. ही हॅज कम्पेअर्ड ही जर्नी ऑफ लाईफ विथ द रोड ऑन विच ही इज ट्रॅव्हलिंग. आता ज्या रस्त्याने ते जात आहेत त्या रस्त्याची तुलनाच त्यांनी आपल्या लाईफसोबत करून टाकलेली आहे. द पोएट टॉक्स अबाउट हिज कॉन्फिडन्स, अटॅचमेंट, सेल्फ रिलायन्स सजेस्ट दॅट द पोएट इज टॉकिंग अबाउट द जर्नी ऑफ लाईफ. आता रस्त्याबद्दल बोलण्यापेक्षा कवीने स्वतःबद्दल बोललेलं जास्त आपल्याला दिसतं. आपण बघितलं की कवी स्वतःच्या कॉन्फिडन्सबद्दल बोलतो आहे, त्याच्या लोकांसोबत असलेल्या अटॅचमेंटबद्दल बोलतो आहे, त्याच्या स्वतःच्या सेल्फ रिलायन्सबद्दल बोलतो आहे, म्हणजे स्वतःवर अवलंबून असणे. आता या सगळ्या गोष्टींचा जर संदर्भ बघितला तर आपल्याला काय कळेल, हे रोडबद्दल नसून हे स्वतःच्या लाईफबद्दल आहे आणि म्हणून ही फिगर ऑफ स्पीच मेटॅफर आहे. द होल पोएम इज गुड एक्झाम्पल ऑफ मेटॅफर आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत आहे. तिसरा जो पॉईंट आहे त्यामध्ये फ्री वर्सचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे, तुम्ही ते वाचून घ्या. फ्री वर्स आणि ब्लँक वर्स यांच्या दोघांबद्दल मला शक्य झालं तर मी नंतर व्हिडिओ बनवून देईल. तुर्तास याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही ते वाचू शकतात. पुढचा जो चौथा पॉईंट आहे तो आहे की देर आर सर्टन वर्ड्स दॅट आर रिपीटेड इन द पोएम, फॉर एक्झाम्पल नो मोर. आता नो मोरसारखे काही शब्द रिपीट झालेले आहेत आणि प्रश्न काय विचारला आहे, फाइंड आउट अदर सिमिलर एक्सप्रेशन्स, एक्सप्लेन द इफेक्ट दे हॅव क्रिएटेड इन द पोएम. आता असे सिमिलर वर्ड्स आपल्याला शोधायचे आहेत आणि त्यांचा नेमका काय इफेक्ट झालेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर आन्सर बघूया. पहिली जी फ्रेज रिपीट झाली ती आहे गुड फॉर्च्यून. आपण
त्याचा इफेक्ट कसा झाला ते बघू. दिस फ्रेज इज रिपीटेड अँड इट गिव्ज अ म्युझिकल सेन्स. इट हॅज अ स्वीट रिदम. हा गुड फॉर्च्यून 2 वेळा रिपीट झाल्यामुळे काय झालं, मस्तपैकी असं संगीतमय असं काहीतरी तो लय आपल्याला जाणवला. छान रिदम जमलेला आहे. पुढचा जो शब्द आहे आय नो. दिस फ्रेज इज ऑल्सो रिपीटेड. इट अट्रॅक्ट्स द अटेन्शन ऑफ द रीडर्स. आता आय नो ही जी फिगर आहे ती फिगर ऑफ स्पीच आहे. ती रिपीट केल्यामुळे काय झालं की वाचकांचं लक्ष तिकडे आकर्षित झालं. कुठे? टुवर्ड्स द इम्पॉर्टंट थॉट्स एक्सप्रेस बाय द पोएट. पोएटला जो थॉट एक्सप्रेस करायचा होता तिकडं त्याला रीडरचं अटेन्शन अट्रॅक्ट करायचं होतं आणि ते अट्रॅक्ट करण्यात ते यशस्वी झाले. पुढचा जो पॉईंट आहे, द यूज ऑफ पर्सनल प्रोनाऊन आय इज एव्हिडंट अँड प्रॉमिनंट इन दिस पोएम. गिव्ह रिझन. प्रश्न असा आहे की आय हे जे प्रोनाऊन आहे ते प्रॉमिनंट आहे, काय कारण असावं? त्याचं उत्तर आपण बघणार. बेसिकली द प्रोनाऊन इंडिकेट्स अॅन इंडिव्हिज्युअल फ्रीडम. काय दर्शवतो हा आय? वैयक्तिक स्वातंत्र्य. द वर्ड स्टँड्स फॉर अ कॉमन मॅन. आणि हा आय एक प्रत्येक जो कॉमन व्यक्ती आहे त्याच्यासाठी पण तो आपल्याला त्या ठिकाणी स्टँड करताना दिसतो. इट ऑल्सो स्टँड्स फॉर अन अमेरिकन. आणि तो खरं तर अमेरिकनसाठी वापरला होता, पण फायनली काय झालं, इट हॅज द सेन्स ऑफ युनिवर्स आणि त्याला युनिव्हर्सल अपील प्राप्त झालं. म्हणजे काय? इट स्टँड्स फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल हू वॉन्ट्स टू ग्रो इन हिज लाईफ. जगातील प्रत्येक तो व्यक्ती ज्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे त्याच्यासाठी हा आय प्रोनाऊन स्टँड होतो आहे. विदाऊट एनी हिंड्रन्स ऑन हिज वे. म्हणजे काय? कुठलाही मार्गात अडथळे कोणी निर्माण करत नाही अशा रस्त्याने जाणारा हा व्यक्ती आहे. द वर्ल्ड शूड बी हेल्दी अँड फ्री फॉर एव्हरी पर्सन अँड दॅट एव्हरी पर्सन इज डिनोटेड बाय द प्रोनाऊन आय. हे जे जग आहे कसं असायला हवं? प्रत्येक व्यक्तीसाठी हेल्दी असायला हवं, फ्री असायला हवं आणि तो प्रत्येक व्यक्तीसाठी असावा. तो प्रत्येक व्यक्ती म्हणजेच कोण? कशाने तो दाखवलेला आहे? आय या प्रोनाऊनने दाखवलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फिगर ऑफ स्पीच ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. यापूर्वीच मी ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम दिलेलं आहे या कवितेचं. तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे, पण अजूनही ती लिंक तुम्ही जास्तीत जास्त जणांकडे पोचवा. आणि हे जे ब्रेन स्टॉर्मिंग आहे हे आवडत असेल अशा पद्धतीने तर कृपया यालासुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोचवा अशी माझी विनंती आहे. पुढचा जो प्रश्न आहे यातला, राईट 4 or 6 लाईन्स ऑफ फ्री वर्स ऑन द टॉपिक द रोड दॅट लीड्स माय कॉलेज. या ठिकाणी आपल्याला काय करायला लावलेली आहे? कविता लिहायला लावलेली आहे फ्री वर्समध्ये आणि कवितेचा विषय दिलेला आहे द रोड दॅट लीड्स टू माय कॉलेज. ठीक आहे, या ठिकाणी मी एक प्रयत्न केलेला आहे. तर बघूया. त्यांनी सुरुवातीची ओळ दिलेली आहे, एव्हरी डे आय ट्रेड विथ द बॅग ऑफ बुक्स. अशी ती बिगिनिंग आहे. मी वाचतो, बघा तुम्ही. एव्हरी डे आय ट्रेड विथ द बॅग ऑफ बुक्स ऑन द वे विच इज माय लाईफ. या ठिकाणी पहिली ओळ तुमच्या लक्षात आली असेल. एव्हरी डे आय ट्रेड विथ द बॅग ऑफ बुक्स ऑन द वे विच इज माय लाईफ. द रोड टीचेस मी द लेसन ऑफ लाईफ. द रोड टीचेस मी द लेसन ऑफ लाईफ. द रोड गिव्स मी द एक्सपिरियन्स ऑफ लाईफ. द रोड इज अ लाईफ ट्रेनिंग ऑफ हार्डशिप्स दॅट टीचेस मी टू क्रॉस द ओशन ऑफ थॉर्न्स. That teaches me to live beautifully with great enthusiasm. The road helps me to know the truth of life. The road helps me to grow in life. If the road shows me the light of the knowledge of life. The road shows me the light of the knowledge of life. Okay? हे कंपोजिशन सफिशियंट आहे तुमच्यासाठी. पुढचा जो प्रश्न आहे त्यात तुम्हाला ब्लॉग लिहायला लावलेला आहे. विषय आहे मॅन इज फ्री बाय वर्थ. आता मॅन इज फ्री बाय वर्थ असं आपण बऱ्याच वेळा ऐकलं आहे, मात्र तो जन्माला आल्यानंतर त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्याला साखळदंडांमध्ये बांधलं जातं. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, वेगवेगळ्या आपले जे काय असतात परंपरा वगैरे त्यांच्यामध्ये असं आपण बघतो. तर हा स्पेशल विषय आहे, या तिथे तो कवर काही करणं शक्य नाही. अजून एक प्रश्न आहे असाच, एक्सपॅन्शन ऑफ ॲन आयडिया. ऑल रोड्स लीड टू रोम.
काय आयडिया याच्यात की आपण काहीही करा, ज्या मार्गाने जातो शेवट सगळ्यांचा सारखा आहे, अशी ही आयडिया आहे. या अर्थाने आपल्याला ही आयडिया एक्सपॅन्ड करायची आहे. शक्य झाल्यावर मी करेल ते नंतर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये. अ मॅन विदाऊट लिबर्टी इज अ मॅन विदाऊट सोल. ज्या व्यक्तीला स्वातंत्र्य नाही त्या व्यक्तीला आत्मा नाही, अशा पद्धतीची दुसरं स्टेटमेंट आहे. बघू, शक्य झाल्यास याचंही कमीत कमीत एक तरी मी उदाहरण देण्याचा प्रयत्न करेल. ऑलराईट, तर हे ब्रेन स्टॉर्मिंग या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत. आवडलं तर नक्की कळवा आणि अजून काही अपेक्षा असतील कळवा, पण मोठे प्रश्न मी याच्यात काही इन्क्लूड करणार नाही आहे. लाईक करा, शेअर करा. अजूनही कोणी नवीन असेल, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा.